मॅम. तर आपण काल जे आपले प्रॅक्टिकल्स आहेत त्या प्रॅक्टिकल्सचं डिस्कशन घेतलं. टोटल 18 प्रॅक्टिकल आहेत आपल्याला. त्याच्यातले आपण जे कंपल्सरी आहेत ते घेणारच आहेत आणि आपण जेवढं पॉसिबल आहे तेवढे बाकीचे जे कंपल्सरी नाही ते पण प्रॅक्टिकल आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता सिलेबस डिस्कशन, हे सिलेबस डिस्कशन मी घेणारच आहे, पण तुम्ही त्या अगोदर मी तुम्हाला ग्रुपवरती टाकलेलं आहे सिलेबस, तो तुम्ही नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचा आहे. तुमची नोटबुक सबमिशनच्या वेळेस कंपल्सरी पाहिजे. तुमचे जे 30 मार्क्स आहेत ते त्याच्यावरतीच डिपेंड आहे. तुमचं एखादं सबमिशन मध्ये तुम्ही असाइनमेंट नाहीये लिहिलं तर तुमचा त्याचा डायरेक्टली इफेक्ट तुमच्या मार्कावर होणार आहे. बाकी तुम्हाला मी काहीही बोलणार नाहीये, तुमचे तिथे डायरेक्ट मार्क कमी होते. तर फर्स्ट चॅप्टर आहे आपल्याला टोटल हायड्रॉलिक्सला आपल्याला 6 चॅप्टर आहेत. आपण 1 बाय 1 डिस्कशन घेऊयात. युनिट 1 आहे प्रेशर मेजरमेंट. आता प्रेशर मेजरमेंट मध्ये आपले पॉइंट्स आणि सब पॉइंट्स. आता प्रेशर मेजरमेंट मध्ये आपण आता पहिल्यांदा काय करणार आहे, हायड्रॉलिक्स जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते स्टँडर्ड लिक्विड म्हणून आपण कोणतं यूज करणार आहे तर आपलं वॉटर. स्टँडर्ड लिक्विड आपलं काय आहे तर वॉटर. लिक्विड आणि फ्लुइड असे दोन पार्ट आहेत. आता फ्लुइड म्हणजे काय आहे तर सबस्टन्स विच कॅन फ्लो, असा सबस्टन्स. मग ते असं सबस्टन्स किंवा असं मटेरियल जे फ्लो होऊ शकतं अशा मटेरियलला आपण काय म्हणणार, फ्लुइड म्हणणार. जे आपलं वॉटर आहे ते वॉटर स्टँडर्ड लिक्विड आपण कन्सिडर केलंय किंवा आपण त्याला स्टँडर्ड फ्लुइड पण म्हणू शकतो. त्याच्या आपण प्रॉपर्टीज आहेत त्या फर्स्ट चॅप्टर मध्ये बघणार आहेत. टेक्निकल टर्म्स, आता टॉपिक्स आणि सब टॉपिक्स बघा. टेक्निकल टर्म्स युज्ड इन हायड्रॉलिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स. आता फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक्स मधला आपण बेसिक डिफरन्स इथं बघणार आहे. दोन ब्रांच आहे. आपली जी फ्लुइड मेकॅनिक्स ब्रांच आहे ती तुम्हाला इंजिनिअरिंगची ब्रांच आहे आणि हायड्रॉलिक्स ही जे हा जो सब्जेक्ट आहे किंवा हायड्रॉलिक्स ही ब्रांच आहे ती तुमची कशाची अप्लाइड सायन्सची ब्रांच आहे. त्याच्यामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक्स मध्ये, तर तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जे तुमचं लिक्विड आहेत किंवा जे फ्लुइड्स आहेत, फ्लुइड मध्ये तुम्ही आता सपोज वॉटर आहे, अदर लिक्विड्स असतील आणि मर्क्युरी, हे जे स्टँडर्ड फ्लुइड आहे त्याचा स्टडी करणार आहे. त्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करणार आहे. त्याची डेन्सिटी असेल, त्याच्यातल्या फ्रिक्शन फॅक्टर म्हणजे विस्कोसिटी असेल, ह्या जे प्रॉपर्टीज आहेत स्टँडर्ड प्रॉपर्टीज त्याचा आपण स्टडी करणार आहे याच्यामध्ये. तर फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक्स याच्यामध्ये काय आहे तर फ्लुइड मेकॅनिक्स इंजिनिअरिंगची ब्रांच, हायड्रॉलिक्स अप्लाइड सायन्सची ब्रांच. आणि तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जे टोटल लिक्विडचं बिहेवियर आहे, लिक्विडच्या बिहेवियरचा आणि त्याच्या प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे. तर हायड्रॉलिक्स मध्ये तुम्ही काय करणार आहे, जे लिक्विड आहे किंवा जे फ्लुइड्स आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रेशर अप्लाय केल्यानंतर किंवा जेव्हा लिक्विड फ्लो होत असतं त्याच्यावरती वेगवेगळं ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल किंवा त्याचं ओन वेट असेल किंवा जे फ्रिक्शन फॅक्टर्स आहेत, विस्कोसिटी, या सगळ्या प्रॉपर्टीजचा त्या फ्लुइड वरती किंवा त्या लिक्विड वरती काय परिणाम होणार आहे हे तुम्ही काय करणार आहे हायड्रॉलिक्स मध्ये शिकणार आहे. जे प्रेशर जे लिक्विड किंवा फ्लुइड आहे त्याचं ओन प्रेशर किंवा ओन वेट आहे ते फ्लोईंग कंडिशन मध्ये असते तेव्हा त्याची जी मॅक्झिमम आणि मिनिमम व्हेलॉसिटी आहे त्याचा तुमच्या जे डॅम्स असतील, रिझर्वायर्स असतील तिथं प्रेशर मेजरमेंट डिव्हाइसेस जे आपण यूज करणार त्याचा यूज करून जे काही डिफरन्स आहे तो आपण त्याच्यामध्ये शिकणार आहे हायड्रॉलिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. तर आता फिजिकल प्रॉपर्टीज आपण कोणत्या कोणत्या बघणार आहे बघा. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्याच्यामध्ये त्याची डेन्सिटी म्हणजे घनता, स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, याच्या डिटेलमध्ये डेफिनेशन आपण सिलेबस स्टार्ट केल्यानंतर बघूया. फ्लुइड असे डेन्सिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी आणि विस्कोसिटी. विस्कोसिटी म्हणजे काय तर तुमचं जसं रोड सरफेस असेल तिथे फ्रिक्शन फॅक्टर असतो तसा तुमचा विस्कोसिटी म्हणजे काय तर दोन लिक्विड लेअर मधला फ्रिक्शन फॅक्टर, ते म्हणजे काय झालं तुमचं विस्कोसिटी. याच्यातला थोडाफार पार्ट असेल जो तो तुम्हाला फिजिक्सला पण झाला असेल, पण या ज्या टर्म्स आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन आपण जेव्हा स्टार्ट करेल चॅप्टर तेव्हा डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. नेक्स्ट आहे आपला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, ते पण बघूयात आपण जेव्हा स्टार्ट करेल तेव्हा. सार्थकी येणे, फक्त आजचा लास्ट दिवस आहे, जे उशिरा येतात त्यांना मी ऍड करून घेते. याच्यानंतर पहिल्या 5 मिनिटात जे येतील तेवढ्यांचीच प्रेझेंटी लागेल.
आणि त्यांनाच फक्त लेक्चरला अलाव आहे. कुणी सुद्धा उशिरा यायचं नाहीये लेक्चरमध्ये. तुम्हाला माहितीये, तुम्हाला ऑलरेडी टाइम टेबल दिलेलं आहे. तुम्ही जर वेळेत आलात तर तुमचं एक पण पॉइंट मिस होणार नाही. उशिरा आलं की तुमचं काहीच लक्ष लागणार नाहीये लेक्चरमध्ये. याच्यानंतर जेव्हा आपला ऍक्च्युअल फर्स्ट चॅप्टर स्टार्ट होईल, सगळ्यांनी, मी तुम्हाला आदल्या दिवशी सांगणार आहे, सगळ्यांनी 10ला पहिलं लेक्चर असेल तर 10ला शार्प जॉईन करायचंय. लक्षात येते का सगळ्यांच्या? उशिरा येणार आहे. येस मॅम. तुमची वेळ महत्वाची, तशी बाकीच्यांची पण महत्वाची वेळ आहे. त्यांचं टाइमचं नुकसान नाहीये करायचं. बघा, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. नेक्स्ट आपला 1.3 पॉइंट आहे प्रेशर मेजरमेंट मध्ये. तर व्हेरियस टाइप्स ऑफ प्रेशर, त्याच्यात ऍटमॉस्फेरिक प्रेशर, गेज प्रेशर, टाइप्स आहे ते प्रेशरचे, ऍब्सोल्यूट प्रेशर, व्हॅक्यूम प्रेशर आणि कन्सेप्ट ऑफ प्रेशर हेड. आता हे प्रेशर हेडचा जो कन्सेप्ट आहे तो तुमचा टोटली डेप्थ वरती डिपेंड आहे. मी काल तुम्हाला सांगितलं, जितकी तुमची सपोज डॅम आहे, डॅम मधलं वॉटरचा जो पार्ट असतो त्याला तुम्ही काय म्हणता, रिझर्वायर. रिझर्वायर मध्ये सपोज आपण 2 पॉइंट कन्सिडर केले, 2 पॉइंट कन्सिडर केले, तर त्याचं कसं आहे, एक मिनिट, हा डॅम आहे, रिझर्वायर, ही आपली वॉटर लेवल आहे. तर तुमचा पॉइंट ए असेल आणि पॉइंट बी असेल, तर याच्यामध्ये जो प्रेशर डिफरन्स आहे, हा प्रेशर डिफरन्स टोटली कशावरती डिपेंड असणार आहे, तर तुमचा ही जी हाईट असणार आहे, त्या हाईट वरती तुमचा पॉइंट ए आणि पॉइंट बी चं प्रेशर आहे ते व्हॅरी होणार आहे. मग हे कोणत्या पॉइंटचं प्रेशर जास्ती असणार आहे आणि ते का जास्ती असणार आहे किंवा कमी असणार आहे पॉइंट बी चं, तर ते का कमी असणार आहे, हा जो कन्सेप्ट आहे तो आपण इथं बघणार आहे. प्रेशर, व्हेरियस टाइप्स ऑफ प्रेशर मेजरमेंट टाइप्स बघणार आहे आणि त्याचे प्रेशर कसं मेजर करायचं हे आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये पण आहे. जे मॅनोमीटर्स आहेत, डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटरने आपण डायरेक्ट प्रेशर डिफरन्स आहे तो डायरेक्टली आपण कॅल्क्युलेट करू शकतो इथं. पण आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि आपण थेअरी आणि प्रॅक्टिकलचे जे आपले रिझल्ट्स आहेत ते आपण जेव्हा कम्पेअर करेल तेव्हा आपला जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की आपले कन्सेप्ट क्लिअर होतील. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमची व्हॅल्यू एखादी जास्त आली, कमी आली, तरी पण तुम्हाला समजून जाईल की तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. कन्वर्जन ऑफ प्रेशर हेड ऑफ वन लिक्विड इन टर्म्स ऑफ अदर लिक्विड. आता याच्यामध्ये आपण लिक्विड आणि फ्लुइड, आपले असे दोन स्टँडर्ड फ्लुइड आहेत. जे स्टँडर्ड लिक्विड म्हणतोय ते आपण, ते कोणते, आपलं वॉटर आहे. नेक्स्ट नंतर काय आहे, 1.5 पॉइंट आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर बाय डिफरंट मेथड. आता हे आपण इथे काय करणार, प्रेशर, व्हेरियस टाइप्स ऑफ प्रेशर बघणार, ते कॅल्क्युलेट कसे करायचे किंवा त्याच्या ज्या काही स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, आणि आपण नंतर आपले जे प्रॅक्टिकल मध्ये बघितले, पिझोमीटर, सिम्पल मॅनोमीटर, बॉर्डन प्रेशर गेज, त्याचं आपल्याला इथं हे आपण प्रॅक्टिकल मध्ये पण बघू शकतो आणि तुम्हाला इथे मी लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेन. मेजरमेंट मॅडम आवाज येत नाही. मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत नाही. मैम आवाज येत नहीं है। मैम आवाज नहीं आ रही है।
मॅम आवाज नाही येत आहे. अरे आवाज मॅम आवाज येत नाहीये. मैत्रीण बघा तर बघा कंटिन्यू करूयात. कन्वर्जन ऑफ प्रेशर हेड बघितलं आपण. मेजरमेंट ऑफ प्रेशर बाय डिफरंट मेथड्स हे आपल्याला प्रॅक्टिकल पण आहे नाही आपण थेरी मध्ये हे म्हणजे त्याचा जे थेरी आहे ती आपण बघणार आहे लेक्चर मध्ये. मेजरमेंट ऑफ डिफरन्स ऑफ प्रेशर बाय डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर्स अँड इन्व्हर्टेड युट्यूब मॅनोमीटर. तर आता हे जे इन्व्हर्टेड युट्यूब मॅनोमीटर आहे आणि डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर आहे याच्यामध्ये पण बेसिक डिफरन्स आहे. जे तुमचे 2 पॉइंट्स असतील 2 पॉइंट्स वरचं डायरेक्ट तुम्हाला प्रेशर डिफरन्स मेजर करायचा असेल तर तुम्ही काय करणार आहे, हे जे मॅनोमीटर्स आहेत मॅनोमीटर्स तुम्ही इथे काय करणार आहे, यूज करणार आहे. नेक्स्ट आपला सेकंड चॅप्टर आहे हायड्रोस्टॅटिक्स. तर हायड्रॉलिक्स ही जी ब्रांच आहे ती अप्लाइड सायन्सची ब्रांच आहे. त्याच्यामध्ये 3 त्याचे सब ब्रांचेस आहेत म्हणू शकतो आपण. हायड्रोस्टॅटिक्स, हायड्रोडायनॅमिक्स आणि हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रॉलिक्सचे टोटल तुमच्या किती ब्रांच आहेत तर 3 ब्रांच आहेत. हायड्रोस्टॅटिक्स, कायनेमॅटिक्स आणि हायड्रोडायनॅमिक्स. तर हायड्रोस्टॅटिक्स मध्ये आपण काय करणार आहे, जे लिक्विडचं बिहेवियर आपण आता फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की जे तुमचं लिक्विड आहे ते रेस्ट किंवा मोशन कंडिशन मध्ये असेल तर तिथला त्याचा तुम्ही स्टडी करता. आणि हायड्रॉलिक्स मध्ये तुम्ही जे प्रॉपर्टीज आहे किंवा जे बिहेवियर आहे लिक्विडचा अंडर द प्रेशर व्हेरिएशन मध्ये तुमचं लिक्विड कसं बिहेव करतं किंवा जे लिक्विड्स आहेत मर्क्युरी आणि तुमचं वॉटर या दोन्हीच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या, डेन्सिटी असेल, विस्कोसिटी असेल, याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. तर त्या दोन्ही लिक्विड आणि फ्लुइडला, मर्क्युरीला आणि वॉटरला जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर त्या लिक्विडचं बिहेवियर वेगवेगळं असणार आहे. सो ते जे व्हेरिएशन आहे बिहेवियर मधलं ते आपण काय करणार आहे इथं बघणार आहे. तर तुम्हाला काय सांगितलं मी, जे हायड्रॉलिक्स आहे त्याच्या 3 ब्रांचेस आहेत. अजून सब ब्रांचेस म्हणू शकतो हायड्रोस्टॅटिक्स, हायड्रोडायनॅमिक्स आणि हायड्रोकायनेमॅटिक्स. तर हायड्रोस्टॅटिक मध्ये काय करतोय आपण, जेव्हा लिक्विड किंवा आपलं जे फ्लुइड आहे, फ्लुइड जेव्हा स्टेडी कंडिशनला असतं किंवा रेस्ट कंडिशनला असतं त्या केसमध्ये त्या लिक्विडचं बिहेवियर किंवा त्या फ्लुइडचं बिहेवियर आपण हायड्रोस्टॅटिक्स मध्ये स्टडी करणार आहे. दुसरी आहे हायड्रोकायनेमॅटिक्स. तर हायड्रोकायनेमॅटिक्स मध्ये काय आहे तर तुमचं जे लिक्विड आहे ते तुमचं जेव्हा मोशन कंडिशनला असेल तेव्हा त्याच्यावरती जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर ते त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशा बिहेव करणार आहेत किंवा ते लिक्विड आहे त्या कंडिशन मध्ये कसं बिहेव करणार आहे हे आपण शिकणार आहे.
आणि थर्ड तुमचा पॉइंट येतो हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोडायनॅमिक्स मध्ये काय करणार आहे तुम्ही, जेव्हा फ्लुइड मोशन कंडिशन असतं, मोशन कंडिशन मध्ये असतं, तेव्हा त्याच्यावर आपण जे प्रेशर अप्लाय करणार आहे त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन करणार आहे. मग त्या केसला तुम्ही काय म्हणू शकता, हायड्रोडायनॅमिक्स. तर तुमचा हा जो चॅप्टर आहे हायड्रोस्टॅटिक्स, हायड्रोस्टॅटिक्स मध्ये काय आहे तुमचा लिक्विड जे आहे ते तुमचं स्टेडी कंडिशन मध्ये असतानाचा जो आपला कन्सेप्ट आहे तो आपण म्हणजे जेव्हा लिक्विड स्टेडी कंडिशन मध्ये असेल तेव्हा त्याच्यावरती प्रेशर त्याच्या प्रेशर डायग्राम असतील, टोटल प्रेशर त्याच्यावर अप्लाय केल्यावरती जे काही त्याच्या प्रेशर डायग्राम येतील त्याचा आपण इथं डिटेल स्टडी करणार आहे. तर आता हायड्रोस्टॅटिक्स मध्ये बघा, हायड्रोस्टॅटिक्सची डेफिनेशन काय आहे, इट इज ब्रांच ऑफ हायड्रॉलिक्स विच डील्स विथ बिहेवियर ऑफ फ्लुइड और लिक्विड ऍट रेस्ट. जेव्हा रेस्ट कंडिशनला असणार आहे तेव्हाच आपण स्टडी टोटल डिटेल याच्यामध्ये करणार आहे. व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ डेप्थ, जसं डेप्थ इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल त्यानुसार आपण प्रेशर डिफरन्स काय आहे तो बघणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, प्रेशर डायग्राम्स आहेत त्या काढणार आहे तिथं, त्याचे कन्सेप्ट आहेत आणि त्याचा यूज ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये कसा होतो, ऍक्च्युअल डेली लाईफ मध्ये त्याचा कसा यूज होतो हे आपण इथं हायड्रोस्टॅटिक्स 2.1 मध्ये बघणार आहे. नेक्स्ट येतो 2.2, टोटल हायड्रॉलिक प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर ऑन इमर्स्ड सरफेसेस अँड ऑन द टँक वॉल. आता जे काही आपले वेगवेगळे हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपला बेसिक येतो तो डॅम येतो, वैष्णवी नागणे. तर जे सबमर्ज्ड सरफेस असतील म्हणजे पाण्याखाली एखादं स्ट्रक्चर असेल तर त्याच्यावरती येणारं टोटल हायड्रॉलिक प्रेशर. हायड्रॉलिक प्रेशर म्हणजे काय, तर तुमचं जे वॉटर प्रेशर आहे, वॉटरमुळे येणारे जे प्रेशर आहे ते तुम्हाला पाण्याच्या खालच्या जे पाण्यात इमर्स झालेले स्ट्रक्चर असतील त्यांचं पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. आणि जे सपोज तुमचा एखादा टँक आहे त्या टँकच्या वॉलवरती जे काही तुमचं हायड्रॉलिक प्रेशर येतं ते टँकच्या वॉलवरचं पण तुम्हाला हायड्रॉलिक प्रेशर तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायचंय. हा झाला पॉइंट नंबर 2.2. नेक्स्ट येतो 2.3, डिटर्मिनेशन ऑफ टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर ऑन व्हर्टिकल, इन्क्लाइन्ड अँड हॉरिझॉन्टल इमर्स्ड सरफेसेस. आता तुमचा आता सपोज डॅम आहे हा, एक मिनिट हा. तुमची वॉटर लेवल इथपर्यंत आहे असं कन्सिडर करा. डॅम मध्ये आता काय आहे, तुमची व्हर्टिकल वॉल आहे, याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही इथं क्लिअर होऊन जाईल. व्हर्टिकल वॉल आहे ह्याच्यावरती येणारे प्रेशर वेगळं, नंतर ही जी इन्क्लाइन वॉल आहे त्याच्यावरती येणारे प्रेशर वेगळं, आणि तुमचं टोटल जे सरफेस आहे हा हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन वॉल याच्यावरती जे काही तुमचे प्रेशर येणार आहेत त्या प्रेशर मध्ये व्हेरिएशन असणार आहे. जी तुमची इन्क्लाइन वॉल आहे त्याच्यावरती तुमचं जे सपोज इथं विंड प्रेशर येते तर ते तुमचं इन्क्लाइन येणार आहे. इथं काहीतरी पर्टिक्युलर अँगल असणार आहे, त्या अँगल मध्ये तुमचं जे काही प्रेशर आहे ते इथं अप्लाय होणार आहे. तिथलं तुमचं वॉटर प्रेशर आहे ते हॉरिझॉन्टल अप्लाय होणार आहे. हे जे प्रेशर या वॉल वरती जे काही आता ही हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल आणि इन्क्लाइन असेल, या तिन्ही वॉल वरती काय होणार आहे, तुमचं प्रेशर अप्लाय होणार आहे ते वेगवेगळे होणार आहे. मग ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय या पॉइंट मध्ये, पॉइंट नंबर 2.3 मध्ये. टोटल प्रेशर असेल इन्क्लाइन, हॉरिझॉन्टल आणि इमर्स्ड सरफेस जे काही तुमचे असतील त्याच्यावरती तुम्हाला प्रेशर डिफरन्स आहे तो काय, ऍक्च्युअल किती प्रेशर डिफरन्स येतो आणि ते प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण इथं बघणार आहे. नेक्स्ट येतं डिटर्मिनेशन ऑफ टोटल प्रेशर, हे झालं 2.3 मध्ये झालं. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि इन्क्लाइन सरफेसेस मध्ये वरती कसं प्रेशर अप्लाय होणार आहे
आणि ते प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं. हे टोटल आपला स्टडी आहे हायड्रोस्टॅटिक्स, म्हणजे जे काही तुमचं लिक्विड आहे ते स्टेडी किंवा ऍट रेस्ट कंडिशनला असतानाच आपण स्टडी करतोय. नेक्स्ट आहे 2.4 डिटर्मिनेशन ऑफ टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर ऑन साइड्स अँड बॉटम ऑफ वॉटर टँक. आता आपण काय बघितलं, हे आपण आता डॅम साठी बघितलं. वॉटर टँक असेल तुमचा, साइड वॉल्स असतील, हॉरिझॉन्टल वॉल्स, व्हर्टिकल वॉल असतील, हॉरिझॉन्टल वॉल्स असतील, त्याच्यावरचं तुम्हाला जे काही वॉटर प्रेशर आहे ते तुम्हाला तिथं कॅल्क्युलेट करायचंय हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल वॉलवरचं, आणि त्याचं ऍडिशन करून तुम्ही काय करणार, डायरेक्टली टोटल प्रेशर ऑन दी टँक तुम्ही कॅल्क्युलेट करणार. याच्यामध्ये तुमचं काय आहे, थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे. कंटेनिंग 2 लिक्विड्स, 2 लिक्विडचा आपण तिथे यूज करणार आहे आणि त्याचं टोटल प्रेशर जे काही आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. व्हर्टिकल सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड ऑन आयदर साइड. आता हे आपल्याला कॅपिलॅरिटी आणि जे सरफेस टेन्शनचे जे फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे, ते झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात येऊन जातील. थर्ड पॉइंट येतोय आपला, सगळ्यांनी हा सिलेबस आहे तो नोटबुक मध्ये लिहून काढायचा आहे हाताने, आणि तुमचं जेव्हा मी नोटबुक चेक करेल तेव्हा सगळ्यांच्या नोटबुक मध्ये सिलेबस कंपल्सरी पाहिजे, नाहीतर मी पुढचे पेजेस आहेत ते बघणार सुद्धा नाही. थर्ड पॉइंट येतोय, थर्ड युनिट, फ्लुइड फ्लो पॅरामीटर्स. आता फ्लुइड म्हणजे सांगितलं असा कोणताही सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो, त्याला डेन्सिटी असते, त्याला विस्कोसिटी असते, त्याला पर्टिक्युलर व्हेलॉसिटी पण असते. तर याच्यामध्ये आता फ्लुइड फ्लो पॅरामीटर्स, आपण याच्यामध्ये जे काही लिक्विड आहे, आपण लिक्विड म्हणजे स्टँडर्ड लिक्विड यूज करतो जे वॉटर आहे, आणि एक्सपेरिमेंट साठी आपण कोणतं फ्लुइड यूज करतोय तर मर्क्युरी आपण जास्ती कन्सिडर करतोय. 10 मिनिटांनी मीटिंग एंड होईल, सगळ्यांनी लगेच रिजॉईन करायची मीटिंग एंड झाल्यानंतर. ठीक आहे. तर थर्ड युनिट बघा आपलं कोणतं आहे, फ्लुइड फ्लो पॅरामीटर्स. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, टाइप्स ऑफ फ्लो बघणार आहे, जो तुम्हाला मी सांगितलं काल की लॅमिनार म्हणजे लॅमिनार फ्लो असेल, टर्ब्युलंट फ्लो असेल. टर्ब्युलंट म्हणजे काय सांगितलं तर जो डिस्टर्ब फ्लो असतो, म्हणजे ज्याची व्हेलॉसिटी पण जास्त असते आणि ज्याचे तुम्ही जर वॉटर ड्रॉप्सचे पॉइंट बघितले आणि त्याचा जर तुम्ही ग्राफ काढला तर तुमचा कसा येईल, स्मूथ येणार नाही, तो पूर्ण असं तुमचा टर्ब्युलंट येऊन जाईल, म्हणजे कसा टोटल डिस्टर्ब्ड तुमचा ग्राफ येऊन जाईल. तसंच जर तुम्ही लॅमिनार फ्लो बघितला तर त्याचा ग्राफ तुमचा कसा येणार आहे, स्टेडी ग्राफ येणार आहे, स्मूथ ग्राफ येणार आहे त्याचा, जर तुम्ही वॉटर ड्रॉप्स वरून जर ग्राफ काढला तर. टाइप्स ऑफ फ्लो आहेत कोणते कोणते, ग्रॅव्हिटी अँड प्रेशर फ्लो आहेत. ग्रॅव्हिटी फ्लो म्हणजे जो नॅचरल फ्लो असतो तो. प्रेशर फ्लो म्हणजे आपण एक्सटर्नल प्रेशर देऊन जो काही वॉटरला एक्सटर्नल प्रेशर दिल्यानंतर जो काही फ्लो असतो वॉटरचा, तो म्हणजे तुमचा कसा झाला, प्रेशर फ्लो. नेक्स्ट लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, युनिफॉर्म फ्लो आणि नॉन युनिफॉर्म फ्लो. तर युनिफॉर्म फ्लो हा लॅमिनार फ्लोशी कनेक्ट आहे आणि टर्ब्युलंट फ्लो हा नॉन युनिफॉर्म फ्लोशी कनेक्टेड आहे. लॅमिनार हा स्टेडी फ्लो पण आहे आणि टर्ब्युलंट हा अनस्टेडी फ्लो आहे. असं ह्याचं कॉम्बिनेशन आहे, हे टाईप आहेत तुमच्या फ्लोचे. हे तुम्हाला नंतर समजून जाईल डिटेलमध्ये. रेनॉल्ड्स नंबर आपण त्याचे डेरिवेशन बघणार आहे, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला आणि इम्पॉर्टंट आहेत हे पॉइंट. नेक्स्ट डिस्चार्ज अँड इट्स युनिट, कंटिन्युटी इक्वेशन ऑफ द फ्लो. डिस्चार्ज म्हणजे काय, तर टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर, पर्टिक्युलर पाईप असेल किंवा एखाद्या ठिकाणी टँक असेल, त्याच्यामधून बाहेर पडणारे जे वॉटर असेल ते किती क्वांटिटी मध्ये बाहेर पडणारे डिस्चार्ज युनिट आहे. डिस्चार्ज आपण क्यू असा त्याचं नोटेशन आहे. तर डिस्चार्ज म्हणजे काय, टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर, ते पाईप मधून फ्लो, पाईप मधून बाहेर पडलेलं असेल किंवा एखादे तुमचं पर्टिक्युलर टँक असेल तिथून बाहेर पडलेले असेल, क्वांटिटी ऑफ वॉटर म्हणजे काय येतं तर तुमचा टोटल डिस्चार्ज येतो. त्याचे युनिट काय आहेत, त्याचे इक्वेशन्स काय आहेत ते आपण इथं डिराईव्ह करणार आहे. नेक्स्ट पॉइंट येतो आपला 3.4, एनर्जी ऑफ फ्लोईंग लिक्विड, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड टोटल प्रेशर एनर्जी. हे टाइप्स आहेत तुमच्या एनर्जीचे, त्याचे पण फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले आपण ज्या त्यावेळी लेक्चरच्या वेळेस बघूयात. नेक्स्ट आपला पॉइंट येतो 3.5, बर्नॉलीज थेरम, स्टेटमेंट, अझम्पशन्स, इक्वेशन आणि मॉडिफिकेशन्स ऑफ दी बर्नॉलीज थेरम. तर आता आपण वरती प्रॅक्टिकल मध्ये बघितलेलं आहे. मीटिंग एंड झाली की लगेच जॉईन करा, टाइम संपत आलाय.
तर 8 नंबरचं प्रॅक्टिकल आहे आपलं. यूज द बर्नॉलीज apparatus टू apply Bernoulli's theorem to get total energy line for flow in closed conduit of varying cross section. जेव्हा पाईप जी आपण वॉटर आहे, वॉटर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करतो, तेव्हा आपण तिथे काय करतो, पाईपचा यूज करतो. त्या पाईप मध्ये जे काही टोटल प्रेशर अप्लाय होतं, वॉटर प्रेशर असेल किंवा त्या पाईप वरती एक्सटर्नल प्रेशर्स असतील, त्याचा आपण इथे स्टडी करणार आहे. आणि जे काही आपण पॉइंट्स कन्सिडर करणार आहे, एनर्जी लाईन आहे, एनर्जी लाईन मध्ये आपण काय करणार आहे, वेगवेगळे पॉइंट कन्सिडर करणार आहे आणि तिथले आपले जे काही प्रेशर आहे त्या पॉइंटचं प्रेशर आपण मेजर करणार आहे. हे तुम्हाला थेरी मध्ये पण आहे, बर्नॉलीज थेरम स्टेटमेंट आणि त्याचे अझम्पशन आणि इक्वेशन आपण इथे डायरेक्टली डिराईव्ह करणार आहे. नेक्स्ट आपला पॉइंट येतोय युनिट नंबर 4 फ्लो थ्रू पाइप्स. आता फ्लो थ्रू पाइप्स मध्ये काय बघणार आहे आपण, जे आपले लॉसेस आहेत. आता जे लॉसेस मध्ये काय येतं, जेव्हा सपोज एखादा पर्टिक्युलर वॉटर टँक आहे, वॉटर टँक मधून आपण काय करतोय, वॉटर आहे ते फ्लो करतोय, किंवा डॅम आहे, डॅम मधल्या रिझर्वायरचे वॉटर आहे ते आपण तर मग जे काही आपली पाईप आहे, जे आपण वॉटर काय करतोय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतोय. त्याच्यासाठी आपण जी काही पाईप यूज केलेली आहे, त्या पाईप मधून जेव्हा वॉटर फ्लो होत असतं, तेव्हा त्याच्यामध्ये जे काही नॉचेस असतील किंवा जे बेंड्स असतील, तिथे काय होणार आहे, तुमचा वॉटर लॉस होणार आहे. तर ते वॉटर लॉस किती अमाऊंट मध्ये असणार आहे त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन आहे. मेजर हेड लॉस इन पाईप्स, त्याच्यातले पॉइंट्स बघा 1 by 1. 4.1 मेजर हेड लॉस इन पाईप. त्याच्यामध्ये कोणते मेजर लॉसेस आहेत, जे लार्ज, मेजर म्हणजे काय तर लार्ज क्वांटिटी मध्ये होणारे लॉसेस. फ्रिक्शनल लॉस आहे, ते कशावरून तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे, डार्सी-विजबॅच इक्वेशन आहे, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, जो फ्रिक्शन लॉस आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. नंतर तुमचे आहेत मायनर लॉसेस. मायनर लॉसेस मध्ये काय, जे एंट्रन्स आणि एक्झिटला लॉसेस होणार आहेत, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ द पाईप्स आहेत, किंवा जे फिटिंग्स आहेत, त्या फिटिंग्स च्या ठिकाणी जर लिकेज असेल तर त्या लिकेजच्या ठिकाणी होणारा जो लॉस आहे तो तुमचा लॉस येतो कशामध्ये, तर मायनर लॉस इन द पाईप्स. आता सडन कॉन्ट्रॅक्शन आणि एनलार्जमेंट कशामुळे होते, तर जे ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही चेंजेस होतात, ऍटमॉस्फिअर मधले टेम्परेचर चेंजेस, त्याच्यामुळे तुमचं काय होतं, पाईपचं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन ते डिपेंड आहे अजून तुमच्या त्या पाईपचं मटेरियल कोणतं आहे त्याच्यावरती. सो जे मटेरियल असेल त्याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होईल तुमचं, त्याच्यावरून तुमचा किती अमाऊंट मध्ये तो लॉस होणार आहे हे डायरेक्टली डिपेंड आहे. सो ऍटमॉस्फिअरिक चेंजेस मुळे होणारे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्शन आणि एनलार्जमेंट मुळे तुमचा जो लॉस होतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, मायनर लॉस. तसंच जे एंट्री आहे तुमच्या वॉटर, म्हणजे आता वॉटर टँक आहे तिथं जे पाईप तुम्ही कनेक्ट केली तिथल्या एंट्रीला, आणि जे काही तुमचं एक्झिट आहे, म्हणजे जिथं तुम्ही तुमचा वॉटरचा फ्लो डिस्चार्ज करताय, म्हणजे जिथे तुमचं एंड होते ते पाईप, त्या ठिकाणी जे काही डिस्चार्ज असेल तिथे थोडं जे काही तुमचे स्मॉल अमाऊंट मध्ये लॉसेस होतील ते पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, कारण इथं कसं असणार आहे, जो आपला डिस्चार्ज असणार आहे तो खूप लार्ज क्वांटिटी मध्ये असणार आहे. सो जे आपल्याला लॉसेस वाटत मायनर लॉसेस आहेत ते पण लार्ज क्वांटिटी मध्ये असणार आहे, सो आपल्याला ते कन्सिडर करावे लागतील. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात येते का, आहेत का सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट येतं तुमचं 4.3 फ्लो थ्रू पाइप्स इन सिरीज, पाइप्स इन पॅरलल, Dupit's इक्वेशन फॉर इक्विव्हॅलंट पाईप. आता
जे काही पाईप्स चा जो फ्लो असणार आहे आपला तो टोटल फ्लो मॅनेज करण्यासाठी पाईप्स जेव्हा आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट करतो तर आपला काय तिथं प्रेशर डिफरन्स येईल किंवा त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत ते आपण इथं 4.3 या पॉइंट मध्ये बघणार आहे. तर नेक्स्ट आहे आपला 4.4 पॉइंट हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन अँड टोटल एनर्जी लाईन. आता हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन आणि टोटल एनर्जी लाईन, टोटल एनर्जी लाईन आहे ती टोटल तुमची कशावरती, टोटल प्रेशर जे काही तुमचं आहे. टोटल एनर्जी म्हणजे काय तर टोटल प्रेशर जितकं तुमचं जास्त क्वांटिटी मध्ये जेवढं जे काही तुमचं प्रेशर असेल त्याच्यावरून आपण जो ग्राफ आहे तो ग्राफ इथं आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आणि हायड्रॉलिक, एक मिनिट, तर बघा 4.4 पॉइंट बघत होतो आपण हायड्रॉलिक ग्रेडियंट आणि टोटल एनर्जी लाईन. तर हायड्रॉलिक ग्रेडियंट म्हणजे काय आहे, सपोज आता तुमचा डॅम आहे, डॅम मध्ये काय आहे तुमचे वॉटर लेवल आहे, तुमचं वॉटर लेवल आहे, जे काही तुमची वॉटर लेवल आहे ती प्लेन नसणार आहे. तुमचं जी वॉटर लेवल आहे, जी तुमची वॉटर लेवल आहे तीच म्हणजे काय आहे तुमची हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन. म्हणजे जिथपर्यंत तुमचं वॉटर आहे ती लाईन म्हणजे काय आहे. आता डॅम मध्ये जसं चेंजेस होतील, ऍटमॉस्फेरिक चेंजेस, पावसाळ्यात जास्ती पाणी असणार आहे, उन्हाळ्यात ते पाणी कमी होणार आहे, मग तो तुमचा हायड्रॉलिक ग्रेडियंट वाढणार आहे किंवा तुमचा कमी होणार आहे. म्हणजे तुमची जी काही